काय माहिती तुम्हाला, हे ना भात मळायचं हे आहे पद्धत, ही गावाकडे अशी असते, भात वगैरे मळतात. तर पहिलं जेव्हा माझं लग्न व्हायचं होतं ना, तेव्हा सिक्रेट सांगते तुम्हाला. तेव्हा ना ह्याला जनावरं बांधली जायची, म्हणजे बैल, आणि ते बिचारे असे राऊंडवाले फिरायचे, आणि त्याच्या मागे त्यांना पळवण्यासाठी मी काठी घेऊन त्यांच्या मागे लागलेली असायच्या. नंतर मग हे झाडून वगैरे काढायचं, ह्याच्यातनं पुन्हा भात वगैरे घ्यायचं काढून, मग पुन्हा हे जे सुकं गवत आहे ते सगळीकडे पसरवायचं. खूप सारी प्रोसेस आहे. शेतकऱ्यांना ना नको असं होतं, आणि एकतर त्यांच्यातून जेवढं सगळं करून झाल्यानंतर ना ह्याच्यातून फायदा निघणारा जो आहे ना, तर हा असा आहे. कारण की झिरो घरचं होते फक्त तांदूळ, पण सगळा जर विचार केला, सगळीकडनं जर बघितलं ना, तर शेतकऱ्याच्या पदरात काही नाही आहे. मरतात ते बिचारे. आणि बरोबर जेव्हा काढायचं किंवा बाकी काही असतं ना, तेव्हा पाऊस पडतो, कशांतरी नुकसान होतं, गहू रेडे येतो आमच्याकडे, संध्याकाळचे रेडे, गहू रेडे खूप आहेत. आणि रानगाई, त्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप आहे. तर ते सगळं नुकसान करतात. हे दरवर्षीचं असतं. मम्मी पप्पा एवढ्या मेहनतीनं ना, एवढ्या आजारपणात पण सगळं करतात. ऊस तरी आमचा एवढा खाल्लाय ना, एवढा खाल्लाय, बिचाऱ्यांचा जीव राहिला नाही त्या ऊसामध्ये, खाऊन एवढा मोठा प्राणी असतोय तो गहुरेडा. एक वेळ असं ऊसातून गेला की सगळीकडच्या बाजूचा ऊस मोडलाच म्हणून समजायचं. मी ॲक्च्युली ना कुठल्या ह्याच्यात आले मला तेच कळलं, मी कन्फ्युजन झाले. कारण की आमची इथं आहे विहीर, मी काय तिकडे जाऊ शकत नाही, कारण की मला पप्पा दिसत नाहीत, आणि एवढ्या ह्याच्यात मी जाऊ शकत नाही, मला भीती वाटते. पप्पा मला इथून दिसत आहेत ना, ते मला बघायला लागले, त्याच्यामुळे मला इथंपर्यंत यायला काय वाटलं नाही. पण इथून पुढे विहीर आहे ना, विहीर आहे, बोर आहे. ॲक्च्युली आमच्या शेतामध्ये आमचे स्वतःचे 2 बोर आहेत, आणि 2 विहीर होत्या, त्यातली एक आम्ही मुजवली. बरोबर म्हणजे भाताच्या ओप्याच्या तिथंच होती ना, तर मोठी विहीर आहे बांधवलेली, ती तशीच ठेवली, आणि छोटीवाली होती ती आम्ही मुजवली, आणि तिथं ती जागा केली पुन्हा मग शेतीसाठीच असं केलं. त्याच्यामुळे पाण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 बोर असल्यामुळे, विहीर असल्यामुळे आमच्या शेताला पण, आणि आजूबाजूंची शेतं ज्यांची आहेत ना, तर ती पण आमचं पाणी यूज करतात तिथून. आणि हे घेऊन आले पप्पा, माझ्याकडे तिकडून बघतायत. काय होते मला आयडिया नाही ना, म्हणजे कुठे काय असेल किंवा कधी काय येईल. आणि शेतात कोण, मी आणि पप्पाच आहे. मी आता सध्याला 6 वाजायला आलेत, पप्पा दूध काढतायत, आणि आता दूध वगैरे घेऊन आम्ही जाणार. म्हणून मला पप्पा म्हणत होते येऊ नकोस, एवढाच वेळ मी जाणार आहे. मी काय आले मागून, आता जाते पप्पांच्या तिथंच, नाही तर परत आवाज देतील, कुठे गेलीस. आता मी ह्या साईडला आले ना, दिसत नाही आहे त्यांना. मला ना ह्याचं खूप वाईट वाटायलं आहे. आज माझं लूक सिम्पल घरातलंच आहे हा, कारण की मी हट्टीपणा करून लहान बाळासारखं पप्पांच्या गाडीवरून आली. नाही कानात, नाही पावडर, नाही लिपस्टिक, नाही चेंज केलं, असंच आले. ही पण मज्जा असते है ना. आता मस्तपैकी तिथे बसून हे खाणार. शेंगा कोणाकोणाला आवडतात. पांढरे दाणे आहे त्याच्यामध्ये, लालवाली पण शेंगा आहे आणि पांढरेवाल्या पण आहेत. पण त्याच्यात बाकीचं काय नावं विचारलात तर ते मला माहीत नाही. पण ह्याचं खूप वाईट वाटते, पूर्ण झोपल्यासारखं झालं आहे हा नाचना. बघितलं किती, एवढंसं टोकणीपासून इथंपर्यंत आणपर्यंत त्यानं किती कष्ट केले असतील ना. लागवडी, माणसं, भांगलन, हे सगळं केलं, आणि एवढं सगळं असं पडलंय का झोपलेच पूर्ण. गेल्या वर्षी आम्ही असं काढलं ते, तेव्हा ह्यांनी पण होते, मिस्टर पण होते, तर त्यांनी पण काढायला लागले. ह्यावेळेला नाही, ह्यावेळेला दोघांनाच किंवा माणसं घेऊन वगैरे सगळं करायला पाहिजे. आमची सुट्टी संपली, जी की 4 दिवसाची होती, ती उद्या चाललो आम्ही. ही बघा कशी माझी वाट बघायली तिथं, दिसली का. ये ग, ये इकडे डॉली, इकडे ये लवकर, ये. तिथंच बसणार,
तिथेच वाट बघत बसणार. या का आलं? लई शानी आहे. का आलं? हा ते बघ, जायचं नाही, गप बसायचं तिथे. अंगावर तर अजिबात यायचं नाही, अंगावर अजिबात येऊ नकोस. कशी गेली का? शेंगा घेऊन आले, खाणार आहेस? पूर्ण शेताची रखवारी करते एकटी. 2-3 कुत्री होती पण बाकी सगळी मेली, एकटीच राहिली. हिने आता पिल्ली दिलेली होती ती पण. कुठं आहे तुझी पिल्ली? गेली ती. मला दाखवते वाटतं आता नेऊन. लईशानी आहे. बस म्हणली की बसणार. जेवायला जोपर्यंत जेवायला ताट देतो ना आपण कुत्र्यांना, जोपर्यंत खा म्हणत नाही तोपर्यंत खात नाही. एवढी मान लागतोय तिला. मला अशी पण कुत्री आवडत नाहीत, पण खरंच खूप ही शानी आहे. मला कुत्र्याने शिवलेलं असं म्हणजे अंगाला घासलेलं वगैरे आवडत नाही. मम्मी ओरडली, दीदी तो जायचं नाही, मागे जाणार, असं करते. तर या सगळ्यांनी शेंगा खाऊया. आणि इकडे घराजवळ आली. पप्पा जनावरांना पाणी पाजवत आहेत. तर आता हे जरा बसून मी खाते काय.